परंतु मी अभिमानाने सांगतो की कोकणामध्ये एक नंबर उपस्थिती आणि गर्दी आजच्या कार्यक्रमाला मला त्या ठिकाणी पाहायला मिळाली. ही जी आमची वास्तू आहे ती जवळजवळ 2-2.25 वर्षांपूर्वीपासूनची आहे. आम्ही पेशव्यांचे सरदार होतो, त्यामुळे दाभोळ, चिपळूण बऱ्याच ठिकाणी आमची इनामं होती. असं म्हटलं जातं की संघशक्ती कलयुगे आणि संघशक्ती जी आहे ती परत परत मिळण्यामुळेच, एकत्र येण्यामुळेच निर्माण होऊ शकते. मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील साखळोली या गावात आलेलो आहे. या ठिकाणी यायचं कारण म्हणजे अनिकेत बर्वे यांचा काही दिवसांपूर्वी मला फोन आणि मेसेज आला होता आणि त्यांनी माहिती दिली की या ठिकाणी लवकरच ब्राह्मण संमेलन होत आहे आणि ते आज इथे प्रत्यक्षात होतं आहे. 2 महिन्यांपूर्वी आमचं बोलणं झालं होतं आणि आज मी इथे आलेलो आहे, योग जुळून आलेला आहे आणि त्यानिमित्ताने दापोलीत होणारा हा आपला पहिलाच व्हिडिओ असणार आहे. आपल्यासोबत इथले जे अधिकारी आहेत ह्या मंडळाचे ते आहेत, त्यांच्यासोबत आपण आपला परिचय करून घेऊया आणि त्यानंतर इथे कसा कार्यक्रम होणार आहे, या कार्यक्रमाचा इतिहास सर्व काही या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. काका नमस्कार. नमस्कार. आपला सुरुवातीला परिचय. मी प्रदीप गोविंद सोमण, राहणार ब्राह्मणवाडी, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. बरं. आणि आपल्याकडे आता काय जबाबदारी आहे? आता माझ्याकडे दापोली तालुका ब्राह्मण हितबोधिनी सभेचे कार्य जे पद आहे ते माझ्याकडे आहे आणि 2013 पासून मी या ठिकाणी कार्यरत आहे. अच्छा, बरं. आपण ह्या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती या व्हिडिओमध्ये पुढे आपण जसं जाऊ घेणार आहोत. सुरुवातीला आपण मंडळी आत्ता जिथे उभे आहोत तिथे प्रशस्त अशी पार्किंगसाठी जागा आहे. आपण बघू शकतो वरती सभामंडप आहे जिथे कार्यक्रम होणार आहे आणि आत्ता ज्या ग्राउंडवरती आपण उभे आहोत तिथे पार्किंगसाठी जागा केलेली आहे. काका, साधारण किती गाड्या अपेक्षित आहेत तुम्हाला इथे येणं आज? साधारणपणे 90च्या दरम्यान गाड्या इथे येऊ शकतात आज. 90च्या दरम्यान? हो. अच्छा. आणि त्याच्याशिवाय 2 व्हीलर येऊ शकतील. बरं. दरवर्षी साधारण काय उपस्थिती असते आणि किती वर्षांपासून आपला संमेलन? साधारण 1987 पासून दापोली तालुका ब्राह्मण हितबोधिनी सभेच्या वतीने प्रत्येक दापोलीतील खेडेगावामध्ये दरवर्षी हा मेळावा घेतला जातो. आणि त्या मेळाव्याला साधारण 1400 पासून सुरुवातीच्या काळात 1400 पर्यंत उपस्थिती गेलेली होती. अच्छा. काही काळानंतर आपली लोकवस्ती कमी होत गेली, काही लोक मुंबई ठिकाणी स्थायिक झाले आणि त्यामुळे थोडं उपस्थिती कमी झाली आणि आमचा मुख्य उद्देश त्या खेडेगावामध्ये जाऊन त्या खेडेगावातील चालीरीती आपल्याला कळाव्यात. एक घर जरी असलं तरी त्या ठिकाणी मेळावा व्हावा अशी आमची अपेक्षा आहे. आणि ब्राह्मण हितबोधिनी सभेच्या वतीने त्यांना पूर्ण सहकार्य दिलं जातं. बरोबर. म्हणजे आर्थिक स्थिती त्या कुटुंबावर आपण टाकत नाही. जो त्यांना भार सोसायचा असेल तेवढे ते सोसू शकतात, बाकी सर्व भार ब्राह्मण हितबोधिनी सभा घेत असते. अच्छा, म्हणजे इथे प्रवेश ब्राह्मण ज्ञातीसाठी विनामूल्य आहे. फक्त ज्ञाती बांधव एकत्र यावेत, आपले एकमेकांशी परिचय व्हावा आणि नवीन उद्योजक असतील त्यांना ह्या ठिकाणी मार्गदर्शन करण्याच्या दृष्टीने एक महत्वाचा मुद्दा आहे. आर्थिक सामाजिक स्थिती आपली सुधारावी यासाठी हा मेळावा मुख्य घेतला जातो आणि मुख्य म्हणजे तत्व तेच आहेत, आपले स्वतःची उन्नती, समाजाची उन्नती, देशाची उन्नती हे प्रथम त्याला प्राधान्य दिलं जातं. आपलं हिंदुस्थान राष्ट्र बलवान कसं होईल या दृष्टीने ह्या सामाजिक मेळाव्यातून आपण जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो. नक्कीच. काकांनी विस्तृत माहिती दिलेली आहे मेळाव्याबद्दल, मेळाव्याचा उद्देश, मेळावा का होतो, कशासाठी होतो. परंतु अनेक ठिकाणी आपल्या भागात पाहिलं काका तर मेळावे होतात, स्नेहभोजन होतात, फलित नसेल निघत काही तर काही उपयोग नाही. तर तुम्हाला वाटतं का की इतके वर्षांच्या मेळाव्याचं काही फलित आहे तुमच्या भागात? हो, निश्चितच होतो. कारण आम्ही तुम्हाला सांगतो की 2019 मध्ये आम्ही भडवळ येथे मेळावा घेतला होता दापोली तालुका ब्राह्मण हितबोधिनी सभेच्या वतीने. तिथे 2च घर आहेत आणि त्यांनी सांगितलं की आम्ही इथे मेळावा घ्यायला इच्छुक आहोत. आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही मेळावा घ्या, आम्ही त्याच्यासाठी लागणारे सहकार्य द्या, तुम्हाला तयार आहोत. आणि त्याचं फलित असं झालं की आम्ही ह्या पंचदश कृषीमधील ग्रामस्थांनी ठरवलं की आपण दर 3 महिन्याने आपण इथे बसायचं आणि त्याप्रमाणे दर 3 महिन्याला आम्ही बसून आम्ही या ठिकाणी प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रातला आम्ही इथे वक्ता बोलवलेला आहे आणि त्याचं आम्ही मार्गदर्शन घेतलेलं आहे. इथे बरेचसे लोक शेती करतात, काही लोकांचं वेगवेगळ्या प्रोडक्ट आहेत, उदाहरणार्थ मँगो पल्प असेल, काजूचा असेल उद्योग आणि अशा अनेक प्रकारचे, काही लोकांचा चिरेखाणीचा व्यवसाय आहे, काही लोकांचे काजूच्या बागा आहेत, आंब्याच्या बागा आहेत. ह्यांना मार्केट उपलब्ध कसं होईल
आणि अशा मेळाव्यातून आपण वेगवेगळ्या प्रकारचे पाहुणे इथे बोलवतो, त्यांच्याकडे आपण मार्गदर्शन घेतो आणि ह्याचा आम्हाला निश्चितच फायदा झालेला आहे. आणि वेगवेगळ्या प्रकारचे लोक अनेक गावातून येत असल्या कारणे आपली तिथे ओळखी होतात. नक्कीच. आणि ते आपल्याला संधी दाखवतात, तुम्ही कुठे तुमचा प्रोडक्ट नेऊ शकताय, विकू शकताय. खरंय. आणि ह्याचा आम्हाला निश्चितच फायदा झालेला आहे. नक्कीच. आणि म्हणजे नेवण हा जरी आमचा मुख्य उद्देश असला, कुठली मीटिंग झाल्यानंतर आम्ही मेळावा होतो, पण तत्पूर्वी आम्ही आमच्या एकमेकांच्या सुखदुःखातून पण बघितलं जातो की त्या कालावधीमध्ये कुणा काही सुखदुःख काय घटना घडलेत का, यांचा ओहापोह केला जातो. लहान मुलांना प्रोत्साहन दिलं जातो. ते स्पर्धा परीक्षेमधून जर उत्तीर्ण झाले असतील तर त्यांचा आपण सन्मान केला जातो आपण या ठिकाणी. बरोबर. म्हणजे मुलांना सुद्धा आम्ही ह्या ठिकाणी प्रवृत्त करतो आणि मुलांना त्यांच्या सांस्कृतिक जडणघडण कशी आपली असावी याचं या ठिकाणी आपण मार्गदर्शन करतो. व्यक्तिमत्व विकास एक प्रकारे लहान मुलांचा व्हावा आणि त्याचप्रमाणे ज्यांनी काहीतरी चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत समाजात त्यांना सुद्धा प्रेरणा मिळावी, त्यांचं कौतुक व्हावं, अशा दृष्टीने आपण हा व्यासपीठ निर्माण केलेला आहे. पार्किंगसाठी मला वाटतं ह्या बॉर्डर्स केलेल्या आहेत. तर ही सगळं व्यवस्थापन करायला तुमच्याकडे किती टीम आहे, युवा वर्ग कितपत आहे? आमच्याकडे साधारण 20-25 जण युवा वर्ग आहे आणि ते अत्यंत प्रामाणिकपणे ते काम करतात. आपल्या घरचं काम आहे असं समजून काम करतात. याशिवाय जे बाहेर गावातील लोक आहेत यांनी देखील आम्हाला सांगितलेले तुम्हाला जी जी लागेल मदत ते आम्ही या ठिकाणी करणार आहोत. आणि त्याप्रमाणे काल ते सगळे नियोजनासाठी आलेले होते. 1 तारखेला ह्या ठिकाणी सगळं काही नव्हतं, गवत होतं. अखिल भारतीय जो महासंघ आहे त्याचे पदाधिकारी या ठिकाणी आलेले होते. आणि त्या ठिकाणी त्यांनी ती पाहणी केली आणि जवळजवळ 30 लोक आपले ह्या भागातील उपस्थित होते. संस्थेचे काही पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्या ठिकाणी यांनी कौतुक केलं, खरंच तुम्ही एवढी लोक 30-35 लोक एका क्षणी ते जमता, आम्हाला त्याचा निश्चितच आनंद झाला म्हणून. आणि त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला जी जी काय गरज असेल ती आमच्या ह्या अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आहे ज्याच्याकडून आपल्याला निश्चित मिळेल. यासाठी आपले काही आपल्या भागातील प्रतिनिधी आम्हाला पाहिजे, जे पण आता तुमच्या कुठल्या मंडळावरती नसतील असे प्रतिनिधी द्या. बरोबर. की जेणेकरून त्यांना त्याच्यामध्ये वेळ देता येईल. नक्कीच. आता तुम्ही मगाशी म्हटलं साधारण 90 गाड्या इथे येणं अपेक्षित आहे. हो. तर संख्या गुणिले 5 असते की कसं काय? हा, साधारणपणे आम्हाला तर अपेक्षित आहे की 400 पर्यंत उपस्थिती व्हावी अशी. कारण हे जवळ आहे ते आम्ही लोक येऊ शकतात. म्हणजे आम्ही साधारणपणे 700 माणसांची तयारी केलेली आहे भोजनाची, पण 400 तरी आम्ही आता करण्याची, 400 तरी येऊ शकतील. बरोबर. इथले भोजन व्यवस्थापक कोण? इथलेच लोकल आमच्या इथलेच राहणार आहे, साखोलीचे संदीप बर्वे म्हणून. आणि त्यांनी पूर्ण ह्याचं नियोजन केलेलं आहे. त्यांच्या टीमने त्या भोजनाची पूर्ण व्यवस्था केलेली आहे. साखोळीला बघितलं तर बर्वेंचा इतिहास एक खूप मोठा आहे. आणि आता मला ज्यांनी संपर्क केला ते पण अनिकेत बर्वेच आहेत. तर आणि मला वाटतं आता त्यांनी सुरुवातीला मी आलो तेव्हा म्हणाले की मूळ घर त्यांचं इथे आहे. तर ही सर्व जमीन पण मला वाटतं त्यांचीच असावी. ह्या मेळाव्यासाठी मुख्य म्हणजे आमचे रामकृष्ण बर्वे आणि राजकुमार बर्वे यांनी पुढाकार घेतलेला आहे. नमस्कार, माझं नाव रामकृष्ण वसंत बर्वे, साखळोली, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. हा माझा धाकटा भाऊ राजकुमार वसंत बर्वे, तो LSS गुरांचा डॉक्टर होता, आता रिटायर आहे, सेवानिवृत्त आहे. हा मोठा मुलगा अनिकेत रामकृष्ण बर्वे एक्सेलमध्ये नोकरीला आहे. हा विशाल रामकृष्ण बर्वे, तो इथलं सगळं घरचं सांभाळतो, आंबा, काजू बाग आणि डेव्हलपिंगची कामं करतो. हा पुतण्या संदीप रामकृष्ण बर्वे, हा इथे त्याचं हॉटेल श्रेयस दापोलीला इथली शेती वगैरे पण करतो आणि MSc ॲग्री आहे. हा त्याचा मुलगा ओजस संदीप बर्वे, आता सध्या 11वीला आहे. हे सोहम जोशी आमचे ग्रामोपाध्ये, कुलोपाध्ये, पिढ्यानपिढ्यांचे हे आहेत आणि यांचे आणि आमचे घरोब्याचे एकदम संबंध आहेत. बऱ्याच पिढ्यांचे संबंध आहेत आमचे. अच्छा. आपण आता ज्या वास्तूमध्ये बसलोय ही बर्व्यांची मला वाटतं मूळ वास्तू आहे. तर ह्याविषयी काय माहिती सांगू शकाल? तर संदीप जरा जास्तच आहे ते सांगेल, तरुण आहे त्याच्यामुळे तो व्यवस्थित, आणि त्याला सगळी माहिती आहे आमच्यापेक्षा, आमच्या लक्षात राहत नाही, त्यामुळे त्याला तो व्यवस्थित सांगेल. नमस्कार, मी संदीप रामकृष्ण बर्वे, राहणार साखळोली. मी हॉटेल व्यावसायिक आहे, यांनी सांगितले काकांनी तसं, आणि शेती पण करतो. ही जी आमची वास्तू आहे ती जवळजवळ 2-2.25 वर्षांपूर्वीपासूनची आहे. आम्ही पेशव्यांचे सरदार होतो, त्यामुळे दाभोळ, चिपळूण बऱ्याच ठिकाणी आमची इनामं होती. तेव्हा ही वास्तू आम्हाला फक्त आम्ही वसुलीसाठी येऊन या गावात राहायचो, साखळोली गावात. हे इनाम गाव होतं, बाजूचं इनाम पांगारी ते पण गाव होतं.
त्यामुळे तशी आमची पूर्ण रहिवासाची वास्तू नव्हती. पण पेशवाई गेली आणि नंतर ब्रिटिशांनी आमच्या काही इनामं जप्त केली. त्यामुळे मग आम्ही सगळी बर्वे कुटुंब या साखळोली गावात ह्या वास्तूत येऊन राहिलो. जवळजवळ 250 वर्षाचा आहे आणि मी प्रयत्न करतोय की अजूनही आहे तसं जुने पण टिकवावं. म्हणजे आतमध्ये आमची सारवलेली जमीन अजून तशीच आहे माझघरातली. देवारा पण आमचा तितक्या त्याच्याहून जास्ती जुना आहे या वास्तूपेक्षा. पण पिढ्यानपिढ्यांचा देवारा तो सगळं आम्ही जपून ठेवलेला आहे. काही कुलोपचार असतात आपले, ते सगळे आम्ही पाळण्याचा मनपूर्वक प्रयत्न करतो. आमचे सगळे उत्सव जे आहेत, म्हणजे गणेशोत्सव आमचा पहिला सुरुवातीला खूप मोठा होता. म्हणजे 10 दिवसाचा उत्सव, कीर्तनकार यायचे, 10 दिवस पुराणं असायची सगळं. पण कालावघात ते कमी झालं असलं तरी सुद्धा आम्ही जेवढे आता इथे 3-4 जण बरे कुटुंब घर आहोत, ते सगळे एकत्र येऊनच या घरात आमच्या वास्तूत गणेशोत्सव साजरा करतो. आणि सगळेच जे काही कुळधर्म आहेत आमचे, ते उत्साहानं आमच्या या घरात आणि सगळे एकत्र येऊनच साजरे करतो. साखळोली ग्रामदेवताची आमच्या कालेश्वरीची पालखी जी आहे ती शिमग्यात आमच्या इथेच वस्तीला असते. 1 दिवस पूर्ण ती इथे तिचा मानपान घेते आणि मग ती होम लावायला देवळात जाते. आणि ह्या ज्या काही परंपरा आहेत आपल्या जुन्यातल्या, त्या मनापासून टिकवायचा आम्ही सगळेच जण प्रयत्न करीत असतो. हे ह्या ज्या पार्किंग केलेलं आहे हो. हे त्यांच्या गावातले ग्रामस्थ आहेत. अच्छा. त्यांचं शेत त्यांनी सांगितले तुम्ही बिनधास्त वापरा आज तुम्ही शेत. अच्छा, आता तुम्ही म्हटलं की ग्रामस्थ आहेत गावातीलच ज्यांनी हो. पार्किंगसाठी आपल्याला मदत केली, ते हो. ज्ञातीमधील आहेत की? नाही नाही दुसरं नाही. तर हे विशेष आहे. हो, हो. की त्यांनी सांगितले तुम्हाला गावातील आम्ही- एकोपा जो आहे, हो निश्चितच. अनेक ठिकाणी आपल्याला आज समाजात वातावरण गळून दिसतं, हो. परंतु कोकणातल्या गावात अजूनही एकोपा आहे. हो. प्रत्येक समाजातली लोक एकमेकांना धरून असतात हो. आणि एकमेकांना सहकार्य करून सर्वांचेच कार्यक्रम अशाच पद्धतीने सकारात्मक पद्धतीने पार पार पडतात. पडतात. कारण ते गावातले काल लोक इथे सुद्धा आलेले होते. हो. कशी तयारी आहे बघण्यासाठी. बरोबर. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही येऊ तुमची इथे दुपारी आज भोजनासाठी वगैरे. अरे वा, हा नक्कीच एक कुतूहलाचा विषय आहे गावकऱ्यांसाठी सुद्धा. इतका भव्य कार्यक्रम आपल्या गावात होतोय, हो हो. तर त्या दृष्टीने त्यांचा दृष्टिकोन तसा असणं स्वाभाविक आहे. आणखीन विशेष सांगायची गोष्ट म्हणजे आपल्या मेळाव्यामध्ये जो 400-500 उपस्थित राहील या दृष्टीने आम्ही प्राथमिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, प्रथमोपचारची सोय उपलब्ध व्हावी यासाठी आम्ही साखळोली प्राथमिक आरोग्य केंद्र अच्छा, यांच्याकडे आम्ही एक पत्र दिलेलं आहे आणि बरं. त्यांची टीम सुद्धा आज हे दिवसभर इथे असणार आहे. ओके. आणि हा मला वाटतं आम्ही हा प्रथमच आजपर्यंत कुठे असा कार्यक्रम केला, प्रथम ह्या ठिकाणी आम्ही ही सुविधा उपलब्ध केलेली आहे बरोबर. की एखाद्या व्यक्तीला काही त्रास होत असेल तर आपण त्याला लगेच प्राथमिक उपचार मिळावेत बरोबर. यासाठी आपण एक सुविधा उपलब्ध केली आणि त्यांनी त्याला निश्चित प्राधान्य दिले आम्ही येऊन सांगितलेलं आहे. पंचदशकृषी असा मी स्टेजवर पण उल्लेख वाचला. पंचकृषी शब्द आमच्या भागात किंवा आम्ही खूप वेळा ऐकतो. हो. पंचदशकृषी आणि पंचकृषीत नेमका हा काय तर काय होते, पंचकृषी म्हणजे 5 गावांचा हा आणि आमच्या ह्या पंचदोषीमध्ये 15 गाव आहेत. अच्छा. आणि त्याच्यामध्ये भडवळे पासून सगळे भडवळे इकडे, त्याच्यानंतर उन्हवरे, हो त्याच्यानंतर शिरवणे शेवटचा टोक, हो. ह्या इकडे कोळबांद्रे, अच्छा, साखळोली आणि इकडे टेटवली. तर अशी 15 गावांची मिळून हो, इथे हे संमेलन पंचदशकृषी. होतं. हो. बर. सुरुवातीला आपल्याला जो बॅनर दिसतोय, हो तर कॅप्टन आशिष दामले हो या ठिकाणी आपलं प्रास्ताविक किंवा मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहेत. तर त्यांच्याशी संपर्क आपण कसा केलात आणि ते कसे तुमच्याशी कनेक्ट झाले? हा दापोलीला जे टिळक स्मारक आहे त्या टिळक स्मारकचा जीर्णोद्धार करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. याच्यासाठी आम्ही एक कमिटी नेमलेली आहे. त्या कमिटीमध्ये श्रीपाद करंदीकर उर्फ संजय करंदीकर ह्या त्या कमिटीमध्ये आहेत आणि आम्ही त्या कमिटीमध्ये आणि आपले ब्राह्मण सभेचे पण सदस्य त्या कमिटीमध्ये आहेत. त्यावेळेला आम्ही चर्चा करताना सांगितलं असा असा आपला मेळावा साखळी इथे आयोजित करतो, आपण प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला कोणतरी बोलवायचे. त्यांनी सांगितलं की आपण दामलेंना विचारूया, ते जे येणार असतील तर आपण त्यांच्याशी संपर्क साधू. आणि त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडे आतापर्यंत त्यांनी संपर्क साधलेला आहे. अच्छा. आणि त्याप्रमाणे त्यांनी त्यांचा प्रोटोकॉल कळवलेला आहे कशा प्रकारे आम्ही येतोय वगैरे सगळं ते बर. त्यांनी वेळेवर त्यांच्याशी संपर्क साधलेला आहे. बर. आता आपलं व्यवस्थापन कसं आहे ते आपण बघूया एकदा. ओके. खालच्या बाजूला तुम्ही दाखवा आम्हाला हो. काय व्यवस्था आहे खाली केलेली. आता या ठिकाणी प्रथम येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यासाठी नाव नोंदणीचं ठेवलेलं आहे. अच्छा. त्याचं नाव पत्ता गावाचा, मोबाईल नंबर आणि त्याची सही. अच्छा. आणि स्त्रियांसाठी वेगळं काउंटर आहे, पुरुषांसाठी वेगळं काउंटर आहे. या ठिकाणी आपण त्यांचं स्वागत, पुरुषांना गंध, अत्तर आणि पेढा आणि स्त्रियांकडे हळदी कुंकू, अत्तर आणि पेढा असं आपण ठेवलेलं आहे या ठिकाणी. बर. आणि त्या ठिकाणी त्यांची नाव नोंदणी होईल त्या ठिकाणी. बर. त्याच्यानंतर साधारण 10 पर्यंत आम्ही ह्या ठिकाणी अल्पोपहार ठेवलेला आहे. येणाऱ्या प्रत्येक ज्ञाती बांधवाला या ठिकाणी अल्पोपहाराची सोय केलेली आहे. बर. आणि ह्या बाजूला भव्य असा सभा मंडप आहे. हो. तिथे खुर्च्यांची व्यवस्था आहे. हो
सुरुवातीला रांगोळी काढलेली दिसते. हो. असा भव्य कार्यक्रम घ्यायला अंदाजे खर्च काय येत असतो दरवर्षी? साधारणपणे 2.5 लाखाच्या दरम्यान 75 खर्च येतो. 2.5 लाख हो म्हणजे 1,75,000. हो हो हो. शारदे वागेश्वरी जय शारदे वागेश्वरी विधिकन्यके विद्याधरी वागेश्वरी वागेश्वरी जय शारदे वागेश्वरी. खूपच सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल. आपल्या कोकणातील एका गावात छोट्याशा होतोय आणि मोठ्या प्रमाणावर समाजाचं एकत्रीकरण, परंतु कुठल्याही मागणीसाठी नव्हे नाही, किंवा नाही. कुठल्याही आंदोलनासाठी नाही, नव्हे, नाही. तर एका सकारात्मक गोष्टीसाठी समाजाचं कल्याण कसं होईल त्याचप्रमाणे आपल्या समाजाचा आणि आपल्या धर्माचं हे त्याच्यामध्ये मुख्य उद्देश आहे. हिंदू धर्म आपला टिकावा नक्कीच. आणि ह्याची सगळ्यांनाच जाणीव व्हावी यासाठी आपण हे मुख्य म्हणजे मेळावा घेत असतो खरंय. यासाठी. अगदी आणि ह्यासाठी मुख्य म्हणजे आपण जो सुरुवातीला जो कार्यक्रम करतो त्याची सुरुवात भगवान परशुराम, त्याच्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर, टिळक यांच्या प्रतिमांचं पूजन करून करतो. अच्छा. त्याच्यानंतर आपले जे ब्रह्मकर्म करणारे गुरुजी असतील ते गुरुजी ते मंत्रघोष करतात. आशीर्वादपद हे म्हणतात, तिथे गीत म्हणतात, तिथे सादर बरोबर. करतात. हरि ओम गणानान्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनशृण्वन्नोतिभिः सीदसादनम्. आणि या ठिकाणी मुख्य म्हणजे आपण जे घरी राहून ब्रह्मकर्म वेदाध्ययन करतात, आपल्या घरी राहून अच्छा. स्वतःच्या वडिलांकडे किंवा शेजारी गुरुजींकडे जाऊन बर. जे आपले शिकतायत, जे नित्यकर्म शिकतायत त्यांचाही ह्या ठिकाणी आपण शिष्यवृत्ती देतो. बर. तो विद्यार्थी दशेत जोपर्यंत आहे अच्छा. तोपर्यंत त्याला हे आपण शिष्यवृत्ती देतो. बर. साधारणपणे घरी राहून जो शिष्यवृत्ती घेतो त्याला आपण 500 रुपये देतो. बर. आणि ही त्याला तो विद्याध्ययन करताय तोपर्यंत देतो. जी लहान मुलं गुरुकुलामध्ये जाऊन विद्याध्ययन करतायत त्यांना आपण 1,000 रुपये दरवर्षी देतो. अच्छा. आणि तो विद्यार्थी दशे असेपर्यंत त्याला ही कायम मिळते दरवर्षी 1,000 रुपये. अच्छा. आता याचा लाभ घ्यायचा असेल किंवा अशा अजून काही तुमच्या योजना असतील किंवा सवलती असतील, शिष्यवृत्त्या असतील, तर त्याची माहिती नेमकी कुठे मिळेल? हां, तर दापोली तालुका ब्राह्मण हितोजनी सभेच्या वतीने दरवर्षी 1 ऑगस्ट रोजी आपण वार्षिक गुणवंत विद्यार्थी सत्कार 10वी 12वी ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट, त्याच्यानंतर विशेष नैपुण्य कोणी मिळवलं असेल तर यांचा आपण या ठिकाणी सत्कार केला जातो. आणि त्यावेळेला निमंत्रण, त्याच वेळेला आपली वार्षिक श्रवण सभा पण असते. त्यावेळी निमंत्रण पत्रिकेमध्ये आपण नमूद करतो की आपली ह्याची माहिती आमच्याकडे द्यावी. संस्थेचे कार्यवाह, संस्थेचे अध्यक्ष किंवा संस्थेचे जे संचालक असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती द्यावी. अच्छा. त्याच्यानंतर सामूहिक मौंजी बदन, बर. हा आपण एक गेले जवळजवळ 45 वर्ष हा आपण उपक्रम राबवलेला आहे. अच्छा. आणि ह्यामध्ये आपण नाममूल्य फक्त अगदी माफक आपण पैसे घेतो त्या ठिकाणी, पण ते विधी आहे, हा विधी आपण जसा घरी करतो तसे सर्व विधी त्यामध्ये होतात. बर. अच्छा. म्हणजे विविध उपक्रम आपल्या हितवर्धनीतर्फे चालविले जातात समाजासाठी वर्षभरात. नुसता हा एक मेळावा नसतो. नाही. आणि विशेष म्हणजे कोविडच्या काळामध्ये ह्या आपल्या इथे शेती उद्योग तसे म्हटले तर सगळ्यांना उत्पन्न कमी झालेलं होतं. बरोबर. त्या काळामध्ये आम्ही प्रत्येक गावातून माहिती गोळा करून बरोबर आपल्या ज्ञाती बांधवांना आपण काही थोडे आर्थिक मदत केली होती. आणि मला सांगायला अभिमान होते 3 लाखापर्यंत ही आपण मदत केलेली होती. अच्छा. त्या कोविडच्या काळामध्ये. बर. लोकांकडे आम्ही गेल्यानंतर त्या लोकांच्या डोळ्यातून पाणी आलं ते मदत आम्ही केल्यानंतर. खरं. वस्तुस्थिती खरे होते, सगळे उद्योगधंदे बंद होते, ज्यामुळे जे काय त्यांना 4 पैसे मिळतील त्याची त्यांना निश्चितच आवश्यकता होती. नक्कीच. नमस्कार, मी सुमंत जुवेकर. मी आजच्या दापोली तालुका ब्राह्मण हितवर्धनी सभेच्या वार्षिक मेळाव्याचा सूत्रसंचालक आहे. असं म्हटलं जातं की संघशक्ती कलयुगे, आणि संघशक्ती जी आहे ती परत परत मिळण्यामुळेच, एकत्र येण्यामुळेच निर्माण होऊ शकते. आणि त्या दृष्टीने हा मेळावा, ब्राह्मण सभा जी आहे ती 1987 पासून, म्हणजे जवळजवळ 40 वर्ष, आजचा हा 40वा मेळावा आहे. आणि यावेळची यजमानपद जे आहे
ते हे पंचदशक ऋषी म्हणतो. दापोलीच्या आग्नेय दिशेला 15 गावं जी आहेत, गावतळे, उन्हवरे, कोळबांद्रे, टेटवली, साखळोली वगैरे, तर या 15 गावच्या पंचदशक ऋषींनी याचं यजमानपद भूषवलेलं आहे आणि तयारी गेली महिनाभर चालली आहे. मी स्वतः त्याचा लांबून का होईना एक भाग होतो आणि कालपासून आम्ही इकडे आहोत. अतिशय उत्साह दांडगा लोकांचा आहे. सगळीकडे बोलावणी केलेली आहेत घरोघरी जाऊन. व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये घरी जाऊन बोलावणी करणं, स्वतःचा वेळ देऊन, ही फार मोठी गोष्ट आहे ब्राह्मणांसाठी आणि उत्साह म्हणण्याचा भरपूर आहे. आता बघूया कसं काही चर्चा होतात. त्या काही मान्यवरांची भाषणं आहेत, ते मार्गदर्शन करणार आहेत आणि जवळजवळ 400 ते 500 लोकांची उपस्थिती अपेक्षित आहे. धन्यवाद. आता दिवसभरात इथे अनेक कार्यक्रम होतील हो. आणि हळूहळू आज सभा मंडप भरेल. आता सकाळची वेळ असल्यामुळे आपल्याला शांततेत ही माहिती घेता येते. हो. आज नेमके काय काय कार्यक्रम इथे आयोजित केलेले आहेत? आज मुख्य कार्यक्रम म्हणजे आपण 3 लोकांचा आपण सत्कार करणार आहोत. एक शिवदर्शनजी साठे, जे विधान सभेचे सचिव आहेत, ज्यांची महाराष्ट्र शासनाने दखल घेऊन त्यांना आता विधानसभेचे सचिव म्हणून त्यांची नियुक्ती केली. त्यांचा या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत. त्यांचा काही कारणामुळे त्यांना अन्य ठिकाणी जावामुळे त्यांनी त्यांच्या बहिणीला इथे सत्कार घेण्यासाठी सांगितलेलं आहे. त्यांचा तसा आम्हाला तसा निरोप आलेला आहे. त्याच्यानंतर दुसरे म्हणजे आमचे प्रशांतजी परांजपे, जे सध्या निसर्गाचं सर्व जपणूक करणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे. जी निसर्गाची साधनं आहेत त्या साधनांचाच आपण वापर केला पाहिजे यासाठी ते प्रचंड प्रयत्न करतात आणि त्याची दखल घेऊन कोलंबो विद्यापीठाने त्यांना मानद डॉक्टर ही पदवी बहाल केलेली आहे. त्यांचा या ठिकाणी आपण सत्कार करणार आहोत आणि त्यावेळी ते सपत्नीसह या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याच्यानंतर दुसरे आपले मकरंद श्रीनिवास जोशी मुरुड, हे त्यांना सुद्धा वनस्पती शास्त्रज्ञ कोकण विद्या दापोली यांना विस्तार शिक्षक म्हणून त्यांना त्या ठिकाणी प्रमोशन मिळालेलं होतं. त्यांचा देखील या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. म्हणजे थोडक्यात आदर सत्कार आपण मगाशी जो विषय म्हटला तो या ठिकाणी आज होणार आहे. खरे. आणि आशिषजी दामले हे परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत, त्यामुळे ह्या ठिकाणी त्यांना आम्ही प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेलं आहे. नक्कीच त्यांचं मार्गदर्शन आज इथल्या सर्व मंडळींना ऐकायला मिळेल. गेल्या 1.25 वर्षात माझे 125 पेक्षा 125 पेक्षा जास्त दौरे या महाराष्ट्रात झाले. परंतु मी अभिमानाने सांगतो की कोकणामध्ये 1 नंबर उपस्थिती आणि गर्दी आजच्या कार्यक्रमाला मला त्या ठिकाणी पाहायला मिळाली. मला वाटतं 100 वर्ष जुनी ही ब्राह्मण सभा आहे, बरोबर ना? एखाद्या ब्राह्मण सभेने 100 वर्ष एकत्रित राहणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि त्याचं सुद्धा मी आपलं सगळ्यांचं अभिनंदन करतो. म्हणजे या ठिकाणी मी अभिमानाने सांगतो अजून एक गोष्ट, मी महामंडळाचा त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून माझी नेमणूक झाल्यानंतर पहिल्यांदा लोट्याच्या आपल्या परशुराम मंदिरात जाऊन त्या ठिकाणी दर्शन घेतलं आणि मग कामाला सुरुवात केली. एखादं महामंडळ स्थापन केलं की साधारणपणे दुसऱ्या एखाद्या महामंडळाचे जे काही कायदे बायलॉज असतात तेच कॉपी पेस्ट करून या महामंडळाला त्या ठिकाणी दिले गेले असते. परंतु मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की आपल्यामधल्या अनेकांनी, मग काही चार्टर्ड अकाउंटंट असतील, काही कंपनी सेक्रेटरी असतील, काही ॲडव्होकेट असतील, काही रिटायर्ड जजेस असतील, काही IAS ऑफिसर असतील, या सगळ्यांनी वेळोवेळी भरपूर मदत केली आणि त्या ठिकाणी एक भक्कम अशी मेमोरंडम अँड आर्टिकल्स ऑफ असोसिएशन आपण त्या ठिकाणी देऊ शकलो. आणि योगायोग बघा, परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षाला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा द्यावा अशा पद्धतीचं फाईल जेव्हा मूव्ह झाली, तिची सुरुवात म्हैसकर मॅडमने केली. अंतिम अहवाल सादर करताना अश्विनी भेडा मॅडमने केली आणि शेवटची सही देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली. खरं तर मला या कार्यक्रमाला आल्यावर इतकं छान वाटलं, म्हणजे इतकी भव्य वास्तू आणि अभिमान वाटला की एखाद्या राजवाड्यासारखं त्या ठिकाणी कार्यालय हे आपल्या ब्राह्मण सभेचं त्या ठिकाणी असणार आहे. या वास्तूला आमच्या सगळ्यांकडून कशा पद्धतीने भरीव मदत करता येईल ह्याच्यासाठी सुद्धा निश्चितपणाने मी प्रयत्न त्या ठिकाणी करीन भविष्यात. म्हणजे आपण तर ही वास्तू करतातच आहात, पण या निमित्ताने आपल्याला विनंती करतो की दापोली तालुक्यामध्ये आपण परशुराम भवन उभारण्यासाठी सुद्धा एका जागेची मागणी करा.
पुढच्या काळात तिथे परशुराम भवन बनवण्यासाठी जेवढा निधी लागेल ते देण्याचं काम हे महामंडळाकडनं आपण करू. काम करावं तर परशुराम आर्थिक विकास महामंडळासारखं काम करावं असे इतर महामंडळांनी म्हटलं पाहिजे. अशा पद्धतीचं काम हे पुढच्या काळात नक्कीच त्या ठिकाणी करून दाखवण्याचा माझा मानस आहे. आणि आता ब्राह्मणांचं महामंडळ म्हणजे त्याच्यावर किती जण लक्ष ठेवून असतील हे काय सांगायची गरज नाही. आत्ताच वेळ आहे की सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे आणि अशा पद्धतीचं चांगलं काम आपण त्या ठिकाणी करताय त्याबद्दल आपलं विशेष अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. तर या व्हिडिओमधून आपण ह्या मेळाव्याची विस्तृत माहिती घेण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद काका. धन्यवाद. आज तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून तुमची जबाबदारी मी आल्यापासून गडबड बघतोय, त्यातून तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि ह्या सोहळ्याची माहिती दिलीत. त्याचप्रमाणे अनिकेतजींच्या माध्यमातून संस्थेने मला इथे यायची संधी दिली, त्याबद्दल देखील तुमचे मनपूर्वक आभार. आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या प्रेक्षकांचे आभार. असाच कोकणी कंटेंट, कोकणातील विशेष कंटेंट बघण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.